फेमस है इधर भैया? भोजपुरी चलता है। ऐसा कमरिया वाला? कमरिया ओल्ड हो गया, नया नया कौन सा है अभी? लाल घाघरा। लाल घाघरा। राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रवासाच्या 4थ्या दिवसामध्ये. आणि कालची जी गंगा आरती आपण अटेंड केली, तुम्ही बघितलीच असेल आपल्या व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर आम्ही गेलो काशी चाट भंडारला. तिकडे आम्ही टमाटर चाट वगैरे सगळं खाल्लं. एक नंबर टेस्ट आहे, तुम्ही पण ट्राय करा. आणि आपल्या दिवसाची सुरुवात झाली आहे आता सकाळी, एवढ्या प्रसन्न सकाळी. आता आम्ही चाललो आहे बाकीची राहिलेली मंदिरं काशीतली करायला, जसं की संकटमोचन हनुमान मंदिर, दुर्गा मंदिर वगैरे, इस्कॉन टेम्पल, आणि त्याच्यानंतर काशी विश्वनाथ BHU टेम्पल. आणि आपल्या या ट्रिपमध्ये या आपल्या सगळ्या मित्रमंडळींनी आपल्याला साथ दिलेली आहे. ही इज अ फॉरेनर. यस, ही फ्रॉम तामिळनाडू. एवढ्या लांबून आलं आपल्यासोबत ट्रिप करायला. सो आजचा दिवस पण आय होप तुम्ही आमच्यासोबत एन्जॉय कराल. आहे नंदी चौक, वरती नंदी महाराज विराजमान आहेत इकडे. आणि नंदी महाराज ज्या साईडला तोंड करत आहेत त्या साईडला आहे इकडे कालभैरव मंदिर, आणि या साईडला आहे दशाश्वमेध घाट, आणि या साईडला आहे समोर काशी विश्वनाथ मंदिर, ज्या साईडला नंदी महाराजांनी पुढा केला आहे. आणि हा एवढा मोठा चौक आहे. इकडे रात्री जर तुम्ही बघितलं तर खूप मोठा क्राऊड दिसेल तुम्हाला, उभा राहायला पण जागा भेटणार नाही. आणि धुक्याची चादर, धुक्याने पूर्ण अख्खी चादर पसरवलेली आहे स्वतःची. एक नंबर आणि भारी वातावरण आहे. हाच आहे तो नंदी चौक, मी मगाशी आत्ता आपल्या व्हिडिओमध्ये दाखवला. इकडे तुम्ही आलात की तुम्हाला प्रत्येक साईडला जायला या टुकटुक भेटतील, ज्या इलेक्ट्रिकवरती चालतात. आणि इथे तुम्ही समोर बघत असाल मोठ्याच्या मोठं ते दिसतं, ते 4 व्हीलरसाठी पार्किंग आहे. इन केस जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येत असाल तर या साईडला इकडे पार्क करू शकता. तर आम्ही चालू आहे, आता आम्ही चाललो लक्ष्मी चायवालाच्या इकडे, जो फेमस आहे. त्याचं ते ब्रेड आणि ते वरती मलाई टाकून पांढरीवाली, त्याच्यासाठी तो फेमस आहे. तर आम्ही चालू तिकडे ते टेस्ट करायला, बघूया कशी लागते. नाश्ता करना जय बजरंग बली. निकले बाय ब्लॉगमध्ये फेमस होणार आहे. विड्रॉल करायला गेला कॅश. बिडीवाला. नो आयलंड का एवढी गर्दी आहे बघा. आज सोमवार आहे. गेट नंबर 4 अजून जवळपास मला वाटतं 200 मीटरवरती असणार. लाईन बघा केवढी लागली सोमवारसाठी. लवकर नाही उठून आलात, लवकर जर हे करून आलात नाही तर बघा केवढी मोठी लाईन आहे. 1 किलोमीटरची लाईन लागली असेल जवळपास. आलो आहे. जरा घ्या की आलू बोल. अरे काय तुला मारते मी तो. No, that is small one only. This is a kachori and this is a हा जो समोरचा रस्ता आहे ना, हा मंदिराकडून येतो आणि 20 रुपये आहे का? कालभैरवला जातो इकडे. आणि वाटेतच आपल्याला हा लक्ष्मी चायवाला लागतो. याचा बोर्ड आहे इकडे लावलेला, लक्ष्मी चायवाला. आणि आतमध्ये आहे त्यांची दुकान. ठीकठाक आहे म्हणजे जेवढी हायप आहे तेवढं हे नाही आहे. आता जस्ट नाव मी लक्ष्मी चायवाल्याच्याकडे जाऊन आलो आणि तुम्हाला आता रील टू रिॲलिटीमध्ये घेऊन येतो.
की जसं तुम्ही रील बघून वगैरे येता काय काय ठिकाणी चांगली तिथली काय विषय नाही. म्हणजे काल आम्ही इथले काशी चाट भंडार होतं तिकडे टमाटर चाट खाल्ली तो एक नंबर होता. आणि आता आम्ही लक्ष्मी चायवाल्याच्या इकडे गेलेलो. आता तिकडे जाऊन आम्ही चाय वगैरे घेतली. ते ब्रेड वगैरे ते काय काय लावतात ब्रेडला काय होतं ते मलाई होती पण वाटत नव्हतं मलाई आहे. हां आणि क्वालिटी अजिबात चांगली नव्हती. तर काय काय गोष्टी ना रील वगैरे बघून एकदा वगैरे ट्राय करू शकतो. म्हणजे इकडे येतोय बनारसला येतो तर ट्राय करा. पण आमच्यामध्ये तर एवढं काही खास नव्हतं. पण फक्त एकदा ट्राय करू शकतो. तुम्ही रिपीट नाही जाऊ मी जाणारच नाही. अशी टेस्ट होती मला तर नाही आवडली. बाकी कोणाला पण नाही आवडली. तर आता आमचा व्हिडिओ बघून तुम्हाला जायचं असेल तर जावं तुमची इच्छा. पण आम्ही आमची जी रिॲलिटी होती आम्ही त्या लक्ष्मी चायवाल्याची ती सांगितली. आता आम्ही पोचलोय मणी मंदिरला. हे जे मणी मंदिर आहे ते डेडिकेटेड आहे महादेवाला. इकडे महादेवाच्या जवळपास 108 पिंडी आहेत आतमध्ये. मे बी आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाव आहे की नाही मला नाही माहिती. पण आपण ट्राय करू फोटो किंवा व्हिडिओग्राफी करायचा. सो मी तुम्हाला दाखवतो टेम्पल माझ्यासमोरच दिसतंय. हे आहे मणी मंदिर टेम्पल. मंदिरमधलं जे मेन शिवलिंग आहे ते दरवाजाच्या बरोबर समोरच आहे आपल्याला बघायला भेटेल. आणि त्या 108 पिंडी आहेत त्या या आहेत. पूर्ण मंदिरभर पिंडीच पिंडी आहेत. काय वाटतं आता वाटतं की खतरनाक फिरतोय. एवढं भारी वाटतंय की काल एवढा मूड ऑफ होता ना आमच्या सगळ्यांचा. म्हणजे असं वाटतं की कुठे आलो आम्ही म्हणजे पूर्ण अशी असं हे. पण ज्यानंतर जी गंगा आरती झाली संध्याकाळची अंगावर असे शहारे आलेत. एवढं भारी वाटलं आणि जे मन प्रसन्न झालं त्यानंतर भारी. ओके आता 108 शिवलिंगाचं दर्शन घेऊन आम्ही आलोय दुर्गा मंदिराच्या इकडे दर्शन करायला. दुर्गा मातेचं दर्शन घ्यायला. बघूया आता आतमध्ये आता व्हिडिओज वगैरे काढू. महादेव इज एव्हरीवेअर. सी छोटंसं महादेव मंदिर आहे इकडे. दुर्गा माता मंदिराचा जो बाहेरचा भाग आहे तिकडे आता आम्ही उभं आहे. आतमध्ये मोबाईल आणि तुमचे बाकीचे पर्स वगैरे बॅग वगैरे काहीच अलाव नहीं है. सो म्हणून आम्ही बाहेरून हा वीडियो घेतो. ये है राजा जी. इनके उधर से हमने बहुत सारा सामान लिया है वो भी सस्ते में. राजा जी इधर जी एक बार देखिए. हम देखिए सोलापुर में काम कर चुके हैं. अभी इधर ये सब सामान बेच रहे हैं. आपको अगर कुछ ज़रूरत होगा तो इधर से ले लीजिए प्लीज़. मराठी माणूस. यस मराठी माणूस आहे. दुर्गा माता मंदिरापासून थोडं 100 मीटरवरती आलो ना तर तुलसी मानस मंदिर आहे. तिकडे आता आम्ही चाललो आहे दर्शन करायला. आणि तिथे जे दुर्गा माता मंदिरापाशी जे भैया होते ना त्यांच्याकडे एक नंबर सगळ्या क्वालिटी वस्तू भेटल्या मला. ते कलश वगैरे आम्ही घेतलं खूप स्वस्तात भेटलं. आणि त्यांनी कमी पण केलं. महाराष्ट्रातलं होतं म्हणून. हां काय त्यांचं नाव अग्रवाल होतं. महाराष्ट्र सोलापुरात त्यांनी खूप काम केलं आहे. आणि त्यांनी मराठी बोलत होतं मराठी होतं म्हणून आम्हाला डिस्काउंट पण दिला. एक नंबर भारी भारी वस्तू भेटल्या. जर इकडे आलात तर त्या अग्रवालच्या इकडे तुम्ही व्हिजिट करा. मी त्यांचा नंबर वगैरे पण शेअर करेन त्याच्यावरती. आणि आता आम्ही पोहोचलो तुलसी मानस मंदिर पाशी. तर चला पाहू तुलसी मानस मंदिर. दिस इज तुलसी मानस मंदिर. हे मंदिर प्रभू श्रीरामांना डेडिकेटेड आहे.
सो बघा आतमध्ये सगळं अलाव आहे की नाही. जर अलाव असेल तर आतमधलं कॅप्चर करू, नसेल तर कॅमेरा बंद करू आणि फक्त दर्शन घेऊ. या मंदिराच्या आतमध्येच ना यांनी एक असं जागा बनवली आहे की जिकडे रामकृष्ण लीला म्हणजे राम आणि कृष्णाच्या याच्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्यात ना त्या त्यांनी छोट्या मूर्त्या बनवून त्यांनी दाखवल्या तिकडे. मी तुम्हाला दाखवणार, थोडक्यात आढावा दाखवतो फक्त बघा, भारी वाटेल. तिकीट फक्त 10 रुपये यांचे. हे माझ्या आजूबाजूला पूर्ण दिसतं, एवढी जागा आहे ती. तर आपण बघू शिवविवाह वगैरे समथिंग सगळं काय काय दाखवलं नाही, दक्षयज्ञ वगैरे पण ते बघू. हा सूर्यपंखाचा जो झालेला सिरिंड आहे रामांच्या ह्याच्यामध्ये तो वरती आहे आणि खाली सीता स्वयंवर वगैरे आहे. इकडे ताडाका मोक्ष आहे आणि खाली कोप भवन. भारी भारी एकदम. बाल्यव आणि सुग्रीव यांच्यामध्ये झालेलं युद्ध भाऊभावांच्या मध्ये आणि प्रभू श्रीरामांनी लपून मारलेला बाण हे आहे ते वरती दाखवले. आणि खाली जे दाखवले ते रावण आणि जटायू युद्ध दाखवले. म्हणजे सीतामातेला अपहरण करून नेताना पक्ष्यांचा जो राजा आहे जटायू त्यांनी वाचवायचा प्रयत्न केलेला, त्यांच्यामध्ये झालेलं युद्ध ते खाली दाखवलेलं. वरती आमचे बाल हनुमान बाल गणेश बसलेत आणि इकडे समोर श्रीकृष्ण जन्म दाखवला. श्रीकृष्णांना यमुना नदीतून घेऊन जाताना त्यांचे पिता श्रीकृष्ण लीला आहे. तिकडे रावणाचं युद्ध, राम आणि रावणाचं युद्ध त्या बाजूला पलीकडे. वरती विष्णू आणि माता लक्ष्मी बसलेत. इकडे नरसिंह लीला, हिरण्यकश्यपूचं जे पोट फाडलं होतं हे सगळं दाखवलं पूर्णपणे. समोर श्रीकृष्ण आमचे मटकी मधून माखन चढताना आहे. इकडे कालिया नागवरती कृष्ण लीला करतायत, नाचतायत. काय सुंदर आहे. तुम्हाला आठवते का श्रीकृष्ण लहानपणी खूप त्रास द्यायचे, माखन वगैरे चोरायचे आणि त्यांच्या मैयाने त्यांना उकळीला बांधून ठेवलेलं ते ह्या बाजूला. इकडे श्रीकृष्ण लहान असताना त्यांच्या आईच्या पदराला धरून बसायचे, ज्यावेळेला त्यांची आई दह्यामधून लोणी वगैरे काढायची त्यावेळेला. इकडे जे आपल्याला दिसतंय ते आहे श्रीरामांचा राज्याभिषेक. ज्यावेळेला सगळं युद्ध वगैरे संपलं, रावणाचा वध झाला, त्यावेळेला श्रीरामांचा जो राज्याभिषेक झाला तो आपल्याला इकडे समोर पाहायला मिळतो. आणि इकडे तुम्हाला हनुमानजी दिसत असतील. स्वतःची छाती चिरून जे असलेलं प्रेम आहे ते त्यांनी इकडे दाखवलेलं आहे प्रभू श्रीरामा आणि माता सीतेबद्दल. साउंड सिस्टम नहीं है भैया आपके इसमें? खराबी आ गई. ओके, खराबी है क्या? नो प्रॉब्लम. पता नहीं. अभी त्रिदेव मंदिर जा रहे हैं हम लोग अभी. ये हमारी भैया जी है रिक्शा वाले, तो हमें सब घुमा रहे हैं. अच्छे एकदम कर्नाटिक, एकदम कट्टर हिंदू है. बोलो भैया, बोलो जय श्री राम. जय महादेव. जय महादेव. जय महाकाल. वाराणसी. यस, वाराणसी. या महाकाल. या महाकाल. ओके. जय महाकाल. जय महाकाल. उधर का गाना फेमस है. कौन सा गाना फेमस है इधर भैया? भोजपुरी चलता है. कमरिया. ऐसा कमरिया वाला. कमरिया ओल्ड हो गया. नया नया कौन सा है अभी? लाल घाघरा. लाल घाघरा. हम लोग सुनेंगे लाल घाघरा आपका गाना. सुनना मजा आएगा. बहुत मस्त है कमरिया गाने पे. हम मतलब हमारे उधर ना मतलब पूरा जो शादी वादी रहता है ना उसमें वो गाने लगते हैं आपके उधर के. पूरा एंजॉय करते हैं लोग हमारे उधर. कमरिया गाने पे बहुत एंजॉय. मस्त बनवलं आहे मंदिर एकदम प्रेशियस. हे मंदिर
3 देवांना डेडिकेटेड आहे. म्हणजे त्रिदेव म्हणजे ब्रह्म, विष्णू आणि महेश. आणि बाकीचे देवी देवता पण आहेत. खाटू श्याम पण आहे इकडे. आणि मध्ये श्रीराम, प्रभू श्रीराम आहेत, राधाकृष्ण आहे. तर मित्रांनो, आम्ही आता संकटमोचन हनुमानच्या इथं पोहोचलो आणि हे वाराणसीतलं खूप मोठं टेम्पल आहे. तिथं सगळे लोक येतात. तर आता आम्ही तिथं जातोय. तर चला जाऊयात आणि दर्शन घेऊयात. संकटमोचन हनुमान मंदिराच्या बाहेर ना एक लॉकर सिस्टम आहे. मोबाईल आतमध्ये अलाव नाही आहे. इकडे आपण आपला मोबाईल जमा करू शकतो या लॉकर सिस्टीममध्ये. काशी विश्वनाथच्या मंदिराच्या बाहेरचे जर तुम्ही मंदिरं एक्सप्लोअर करत असाल ना तर मंदिराचं टायमिंग आहे. मंदिर आता संकटमोचन हनुमान मंदिर 4 वाजता ओपन होतं सकाळी आणि ते 12 वाजता बंद होतं. म्हणजे सगळ्या मंदिरांना इकडच्या टायमिंग आहे. जर तुम्ही प्राणिंग करत असाल तर 12च्या आतमधलं प्लॅनिंग करा. आता आम्ही निघालो BHU बिर्ला मंदिरकडे. काशी विश्वनाथ BHU बिर्ला मंदिर. त्या मंदिराचं टायमिंग आहे 12 ते 1. म्हणजे 12 ते 1मध्ये ते क्लोज होतं आणि 1 वाजता चालू होतं. आता वाजले 12:30. आमचं होऊन जाईल. आमचे आता पूर्ण दर्शन सगळे झालेत मंदिराचे. सो आता याच्यानंतरचा जो वेळ आहे आता आम्ही थोडा आराम करून आम्ही घाटावरती व्यतीत करणार आहे. आणि आणखीन एक गोष्ट, संकटमोचन हनुमान मंदिराच्या बाहेर लॉकर सिस्टम आहे. प्रिपरेशन चालू आहे. प्रिपरेशन झाल्यानंतर काशी विश्वनाथ BHU उर्फ बिर्ला मंदिरचं दर्शन घेऊन बिर्ला मंदिराच्या आवारात आम्ही बसलो. आणि थंडी एवढी आहे की थंडीमुळे सूर्योदय झाला आहे पण सूर्य काही दिसला नाही. आणि मी तुम्हाला दाखवतो BHU टेम्पल, काशी विश्वनाथ BHU टेम्पल. माझ्या मागे तुम्ही बघत असाल ते पूर्ण आहे. खूप मोठं टेम्पल आहे आणि हे टेम्पल महादेवांना समर्पित आहे. आणि आणखी एक गोष्ट, या मंदिराचं जे टायमिंग आहे ते सकाळी 4 ते दुपारी 12 वाजेपर्यंत हे ओपन असतं. त्याच्यानंतर 12 ते 1 बंद होतं आहे आणि परत 1 वाजता पुन्हा दर्शनासाठी चालू होतं आहे. तर या इकडे या, दर्शन करा, खूप सुंदर वाटेल तुम्हाला. आणि आमच्या लिस्टमधलं आजच्या म्हणजे वाराणसीतल्या दुसऱ्या दिवसाचं आणि आपल्या पूर्ण मंदिरं सगळी फिरून झाल्यात आता. आणि रूमवर जाऊन थोडीशी रेस्ट. शेवटी आमचं इस्कॉन टेम्पल होतं. पण इस्कॉन टेम्पलचं जे टायमिंग आहे ते सकाळी 4 ते संध्याकाळी 1 वाजेपर्यंत आहे. आणि आम्ही 1च्या नंतर आल्यामुळे ते बंद होतं. बट आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आता आमच्या रूमकडे आम्ही निघालो. आणि जर तुम्ही नंदी चौकमध्ये आलात ना तर तिकडे अशा ई-रिक्षा भेटतात. आम्ही जी ई-रिक्षा केलेली आहे त्याने पूर्ण आम्हाला मंदिरं फिरवले. सगळे मंदिरं फिरवले. टोटल जेवढे माझ्या लिस्टमध्ये होते तेवढे सगळे मंदिरं फिरवले. जवळपास ते काहीतरी 1000 रुपये चार्ज म्हणतात. बट तुम्ही जर बार्गेनिंग केलेत त्यांच्यासोबत तर 900 किंवा 850मध्ये होऊन जातं. सकाळी आमच्यासोबत तो बाई 8 वाजल्यापासून का 9 वाजल्यापासून आहे. 9 ते आता वाजल्यात जवळपास 2:30. एवढ्याचे 900 रुपये म्हणजे काही जास्त वाटत नाहीत. 6 जणांमध्ये 900 रुपये म्हणजे पर पर्सन काहीतरी 150 समथिंग काहीतरी रुपये येतील. बार्गेनिंग करा, कमी होतात पैसे. लोक चांगले आहेत इकडचे ॲक्च्युली. असं खेळत गेलं तर सगळं चांगलं, दर्शन वगैरे चांगलं होतं, सगळं होतं.